हॅलो, गुड आफ्टरनून गाईज, सॉरी गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळचे वाजले आहेत आता 4 आणि 4 वाजता मी निघाली आता हॉस्पिटलला. आली होती केव्हाच मी, तर अजिबात जमलं नाही मला शूट करायला, कारण का खूप थकलेली पण होती. तर मी म्हटलं आता नाही, आता ब्लॉगिंग मी आता दुपारपासून चालू करते, जेव्हा निघेल तेव्हा. आता रस्त्याने चालली आहे, टाईम आहे त्या वेळेतच मी तुमच्याशी आता बोलून घेणार आहे. तर हॉस्पिटलला ह्या कारणाने जाते, आईला ॲडमिट केले. तर काही अशा गोष्टी असतात का मी सांगू शकत नाही, म्हणजे मी माझ्या जाती माझं सगळं सांगेन, पण स्टेशन पण आईच्या घरातून नाही, म्हणजे माझ्यावरती पण सगळीजण आहेत ना, मग त्यांना नाही आवडत काही काही जणांना का सगळं शेअर करायला. मला आवडतं. जर माझं स्वतःचं पर्सनल असतं तर मी सांगितलं असतं तुम्हाला तर मी कशाला चालली काय चालली, पण मी नाही सांगू. कोणाला आवडेल कोणाला नाही, कोणाला म्हणजे घरातलेच आता आहेत त्यांना, म्हणून मी फक्त एवढंच सांगते का आईला ऍडमिट केलेलं, तर त्याच्यासाठी आम्ही आता मी जाते येते. एक त्याचं छोटंसं ऑपरेशन होतं, तर ते झालं, चांगलं झालं. काल 7 वाजता त्यांचं ऑपरेशन झालं. पाऊस बघा किती आला, ते भिजली आता. तर ऑपरेशन झालं काल संध्याकाळी 7 वाजता झालं ऑपरेशन. मी तिकडेच होती, काल सकाळी गेलेली ती डायरेक्ट. आज 12:30ला मी घरी आली. आल्याच्या नंतर मग आता काहीच नाही करायला भेटलं, कारण का तिकडे खूप धावपळ झाली. औषधं आणा, हे आणा, ते आणा, सोनोग्राफी, एक्सरे वगैरे सगळीकडे पळावं लागत होतं. तर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर हेच चाललेलं माझं ग्राउंड. इकडे जा तिकडे जा, छत्री बघा कशासाठी. तर त्याच्यामुळे पाय एवढे दुखत होते ना, आणि आता मी शिजक घेऊन गेली, तर त्याच्यामुळे मग मला जास्त काही शूट करायला भेटलं. पण मला तुम्हाला दाखवायचं होतं, थोडं थोडं मी दाखवत गेली. छत्री पण फाटली पाऊस त्याच्यातून. आता पाऊस नका, ऊन पडलेलं आहे. आता बघा किती पाऊस झाला, पूर्ण भिजली आहे मी आता. तर अशा तऱ्हेने सगळं चाललंय. मी येते जाते. काल आईचं ऑपरेशन झालं, तर त्यांना काही खायला नव्हतं दिलेलं. रात्री 12 वाजता त्यांना ज्यूस प्यायला सांगितलं. नारळाचं पाणी प्यायला सांगितलं, ज्यूस नव्हतं, नारळाचं पाणी दिलं. आता जेवण तर नाही चालू केलं, म्हणून मी काय मला काहीच बनवायला नाही भेटलं, टिफिन वगैरे घरी येऊन सुद्धा. कारण का घरी आली सगळा पसारा होता, तो उचलला, लादी वगैरे पुसली. आणि आज आहे एकादशी, तर तसंच नाही ठेवू शकत ना घरात. येऊन सगळं केलं, आणि जी झोपली ना खूप, मग तरी सुद्धा माझं डोकं वगैरे खूप दुखत होतं. टॅबलेट घेतली आणि झोपली. मग आता काहीच नाही केलं, तशीच चालली आहे. आणि असं होतं ना आमच्याकडे का रात्री योगिता येत होती आणि दिवसा मी जात होती. तर योगिता काय आज आली ना, मग आम्ही दोघी पण थांबलेलो काल दवाखान्यामध्ये. तर आज आली नाही ती योगिता, तर मी आता परत चालली आहे. आणि आता तिकडे माझी नणंद, माझे मिस्टर दिनेश थांबलेत तिथे आईच्या इथे. मग मी घरी आली, थोडा आराम केला, आता निघाली आहे. जेवणाचं एवढं काही टेन्शन नाही, आईला पण येतं तिथे जेवण, मला पण येतं, म्हणून जेवणाचं एवढं काय नाही. छत्री गळते आहे ना, ते पाणी सगळं अंगावर पडते. तर असं सगळं मी आता सांगितलं डिटेलमध्ये. तर जेवढं होता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल. कसं काय मी सगळं डिटेल नाही दाखवू शकत. जर माझ्या म्हणजे माझं काय असतं ना असं हे, तर मी दाखवलं असतं तुम्हाला सगळंच. आणि हॉस्पिटल म्हटलं का सगळंच शो नाही करतायत, त्याची परमिशन घ्यावी लागते, म्हणून मी हॉस्पिटलमधलं काही जास्त दाखवत नाही असं. तर थोडं समजून घ्या आणि सपोर्ट करा. गरीबाचं चॅनल आहे, सपोर्ट करा. असं काय मी एवढंच सांगत नाही, करा, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळेच मला आणखीन उत्साह मिळतो ब्लॉग बनवायचा. नाही तर मग कधी कधी असं होऊन जातं ना, यार काय असं दाखवते. पाऊस किती पडलाय बघा, पूर्ण जोरातच आलेला मगाशी, पूर्ण भिजलेली, मागून पूर्ण भिजले. आता बघते, मला आता रिक्षा बघायची आहे. रिक्षाला आवाज येते, स्टेशन. तर आधी द्यायला नाही, मला पुढे उतरायचं. चला मी रिक्षा बघते.
बघूया कितीची ट्रेन भेटेल. आता तर चाललंय. चल पट. आता गेली ठाणा ट्रेन. आता येईपर्यंत ट्रेन जाईल. काहीच घ्यायला नाही भेटलं. एवढी घाईमध्ये ना फक्त बिस्किटचं पुरं आणि हेच घेतलं. काय घेणार ते पण आता असं न्यावं लागतं. मी काहीच पिशवी नाही. भेटूया आता दवाखान्यात. ते पण काढता आलं तर शूट नाही तर नाही. जेवढं आहे तेवढंच मी तुम्हाला दाखवते. आता तुम्ही निघाले तर बघूया. हॉस्पिटल म्हटलं मी एवढं काही शूट नाही करणार. मी परत सांगितलं अलाऊ नाही करत त्याच्यासाठी. काय ते कसं आहे. मस्त आहे ना दवाखान्याचा. दवाखाना पण इथे मस्त वाटतं. आई आतमध्ये मी आता जेवढं शूट होते तेवढं काढते. पण मस्त व्ह्यू एवढा छान होतं पावसाळ्यात. कसं आहे हॉस्पिटल. चलो काय झालं सेम आहे. कोणाचं आता अंदाज झाला सगळीकडे. दवाखाना लागते. माझं शाल आहे आपल्या घरात असते ती शाल. आता मी टाकली होते खाली झोपते. आय होप तुम्हाला आवडत सध्या लाईक करा, सबस्क्राईब करा. स्टेशनला आली. पहिला होता म्हणून बरं झालं. संध्याकाळी माहिती नव्हती तुझ्या ट्रेनची. परत जायचंय संध्याकाळी. पण आय थिंक 4:30 वगैरे ट्रेन चालू होती. वाजले 12 सव्वा 12 आणि आता मी इथे थांबत झाला. कॅमेरा खराब झाले. 12 सव्वा 12 झाले. आता मी पोहोचली. आता इथून पुढे माझी पूर्ण तयारी. काय ते मला जेवणाची पण इच्छा नाहीये. पण खावं तर लागणारच एकट्याला. तर बघेल अवघ्या बाई थांबून नाही काय नाही. आता जाऊन आंघोळ वगैरे करू मग निघेल मी 4:30ला. कारण का 4-4:30ला ट्रेन चालू होणार आहे. तर 4ला निघेल कालच्या सारखंच. दिनेश आहे तिथे आणि जवळ. सकाळी बाबा आलेले नाश्ता घेऊन. आता दिनेश आला. माझ्या नंदेने नाश्ता पाठवला दिनेशकडे. मग ते घेऊन आला तो. आईसाठी पेज आणि शिरा वगैरे. आणि मी आता घरी आली. सकाळी घेतलेला आईला चहा वगैरे. आई आमच्या काय खातच नव्हत्या. त्यांना थोडासा त्रास होता. आणि आता खायला लागलं तर बरं. आता चांगलं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने बऱ्यापैकी रिकवर होत आहेत पटापट. 2-3 दिवसात लगेच तर नाही होणार आहे. पण आपण त्यांना प्रोत्साहन द्यायचंय का व्हाल लवकर. असं सगळं चाललंय. म्हणजे त्यांच्यासमोर आम्ही असं नाही बोलत का हे ते होणार आता ते होत आलं. आणि आहे तसं थोडंसं पेन होईलच आता. कारण का आत्ता जस्ट नवीन ऑपरेशन आहे तर थोडंसं हे होतं. बाकी काही नाही आहे. आता आली तुम्हाला बाहेरचा व्ह्यू मस्त आहे ना. हिरवगार झालंय डोंगरावरती वगैरे. 5:15 पण असं वाटतं त्यात अशी संध्याकाळची 7 वगैरे वाजल्यासारखी आधी वाटायची ना उन्हाळ्यात तसं. मस्त आहे ना. हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉगची सुरुवात होते आपल्या बाहेरून होते. ॲक्च्युली कधीच केली पण आता मी दाखवते. व्ह्यू छान आहे तर है ना. ग्रीनरी सगळं ग्रीन. चलो जाएंगे अभी घर पे. आली मशीन लावली. सगळं साफसफाई केली आणि आळूचं फतफत करते. आता ह्याच्यात आळूची पानं कापलेत. मसाला टाकला, हळद टाकले, डाळ टाकते, एखादी तुरीची टाकते आणि हिंग टाकते. लावते कुकरला. कधीचे परवा दिवशीपासून आणून ठेवलेले आणि कढी टाकते.
हाताला खाज ही लागली माझ्या. कापल्यामध्ये टाकून घेते ह्याच्यात कापले मसाला, हळद टाकलं आणि शेंगदाणे टाकले भिजवलेले. दाणे भिजवले होते ते टाकले. आता शेंगदाणे पण शिजले, ज्यात पाणी टाकते, डाळ टाकते आणि कुकरला लावते. आणि कुकर झाल्याच्यानंतर तोपर्यंत मग चिंचेचं पोळ भिजत ठेवते, नंतर मग फोडणी देत असते. आता शेंगदाणे असे भिजत ठेवलेले टाकले. आता पाणी ओतून मिक्स केलं आणि लावते आता कुकरला. डाळ खाली गेली कुकरला लावते. तुम्ही कसे करता ते कमेंट्समध्ये सांगा. मला येत नाही पण मी करते ट्राय. कुकरला लावलं हे असं झाले, असं झाले, शिजले छान. शेंगदाणे पण राहिले आणि ह्याच्यात आपल्याला एवढा चिंचेचं कोळ टाकायचं आणि गूळ बरोबर होणार आहे. परफेक्ट. आणि ह्याच्यात मीठ टाकूया आणि त्याला जरासं पाणी टाकून काढतो. आता मी ह्याच्यात पाणी नाही टाकणार आहे. एवढं बरोबर झाली. मला असं वाटलं पाणी लागेल पण बरोबर फटकट असंच पाहिजे. त्याला कट काढूया. नंतर ह्याला लसणाची फोडणी देते. तुम्ही कसं करता ते मला सांगा. हे माझं असं झालेलं आहे. आता एक साईडला भात लावते. मला हॉस्पिटलला पण जायचं आहे. पद्धत झालं आहे आपल्या. एक साईडला भात लावते. आता मी चपात्या नाही करणार, घेऊन जाणार. आता भात आणि फतफत घेऊन जाईल आणि चपात्या तिकडे घेऊन म्हणजे होऊन जाईल. वरण आहे तसं मी जर आला इथे जेवायला तर आहे वरण, नाही तर मग तो तिथे जेवायला. गरम झालं लसूण टाकते ठेचलेला आणि नंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचं. अशा तऱ्हेने तर त्याला कलर येऊ दे. पेज पाहिजे होती ना, तर आता पेजचं हा तांदळाचा रवा बनवून जाते. तांदूळ असे भाजले तर त्याच्यात मी जिरं टाकले आणि भांड्यामध्ये मी आता मीठ टाकते, जराशी साखर टाकते. हे थंड झाले त्या मिक्सरला लावते. बंद केला गॅस. हे ना ह्याच्यात टाकून मिक्सरला लावते. थोडंसं मीठ टाकून हे घेऊन जाईल. त्यावेळेस फक्त घेतलं एवढं. हे छान चटणीला वगैरे दिल्या. आता याची चटणी देण्यासाठी ची तयारी करते. आता काय काय न्यायचं ते भरून ठेवते. टॉमी वगैरे घ्यायचे. चलो तयारी करते. हॉस्पिटलला दाखवते मी काय घेतलं. काय जास्त घेतलं नाही. दाखवरीच आपलं हे पेजेस हे मी टॉवेल घेतला. एक छोटा टॉवेल घेतला पेज करायला. आपलं हे फक्त ते पेज करायला पातेलं घेतलं. घरी वाचत आले. काय करू, तर पाय पण उचलत नाही. एवढं दुखत आहेत ना. ठीक आहे, 2-3 दिवसाचा प्रश्न जास्त. करू ॲडजस्ट. एक दोन होते ती पण फुटली. मध्ये आई जेवल्या, मी पण जेवली. चोरून व्हिडिओ काढते. आता त्या झोपल्यात, मी चालते. अशा तऱ्हेचा ब्लॉग झाला आहे. आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके बाय, टेक केअर. स्वतःची काळजी घ्या.